टेट एक्झामची नोटिफिकेशन आहे ते 27/1/2026ला प्रसिद्ध झालेली होती आणि त्याचबरोबर सीटेटचे जे ॲडमिट कार्ड आहेत ते ॲडमिट कार्ड वेबसाईटवरती अवेलेबल झालेले आहेत आणि 7 आणि 8 तारखेला फेब्रुवारीला एक्झामिनेशन होणार आहे आणि जे विद्यार्थी सीटेटच्या एक्झाममध्ये प्रविष्ट झालेले आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलतर्फे. तसेच नोटिफिकेशन आपण पाहूयात. तर यामध्ये इट वॉज द नोटिफाईड वाईड पब्लिक नोटीस CBSE सीटेट 21st एडिशन. आता सीटेटची जी काही एक्झाम आहे ते 21वे संस्करण आहे आणि 8 फेब्रुवारीला 2026 संडेला एक्झाम होणार आहे. नाव ड्यू टू लार्ज नंबर ऑफ अप्लिकेशन रिसिव्ड फ्रॉम द कॅन्डिडेट इट हॅज बीन डिसाइडेड टू कंडक्ट द सीटेट एक्झाम ऑन 7th and 8th फेब्रुवारी. जास्त प्रमाणात ॲप्लिकेशन गेल्यामुळे जे सीटेट आहे ते 2 दिवसामध्ये घेण्याचे ठरवलेले आहेत 7th आणि 8th फेब्रुवारीला, म्हणजे उद्या आणि परवाला 2026 सॅटर्डे अँड संडे, म्हणजे शनिवारी आणि रविवारला या 2 दिवस ही एक्झाम राहणार आहे. 140 cities all over the country. Further, the candidates are also informed that the schedule of examination on both the days will be as below. मग त्यांनी 2 पेपरचे कशा प्रकारे टाइम टेबल दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन 7/2/2026ला. पेपर 2 राहणार आहे 9:30 ते 12पर्यंत. ड्युरेशन आहे 2.5 तास. नंतर आहे पहिला पेपर 7/2/2026ला पहिला पेपर, तो राहणार आहे 2.5 ते 5 वाजेपर्यंत राहणार आहे, 2.5 घंटे. नंतर आहे दुसऱ्या दिवसाचं पण तोच टाइम टेबल आहे. दुसरा पेपर राहणार आहे मॉर्निंग शिफ्टला 9:30 ते 12पर्यंत आणि नंतर जो पहिला पेपर राहणार आहे तो आफ्टरनून शिफ्टला, तो आहे 2.5 ते 5पर्यंत, म्हणजेच 2.5 तासाचा. नंतर आहे देअर फॉर ऑल द कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म टू चेक द डेट शेड्यूल of examination properly on their admit card and appear in the examination accordingly. The candidates are also advised to reach at the allotted examination center quite before commencement of examination because no candidate will be allowed to enter the examination center after start examination. No request for the change of examination city center. Date of examination will be entered and अंडर एनी सर्कमस्टन्स. म्हणजेच तुमचे जे काही एक्झाम सिटी आहे ते एक्झाम सिटी तुम्हाला पाहून घ्यायची आहे. किती तारखेला तुमचा पेपर आहे तो टाईमसुद्धा पाहून घ्यायचा आहे. एक्झामच्या अगोदर तुम्हाला त्या एक्झाम सेंटरवरती पोहोचणे अत्यावश्यक आहे. तर आता आपण पाहूयात जे काही हॉल तिकीट आहे ते कशा प्रकारे आपण डाउनलोड करायचं आहे ते पण आपण याच्यामध्ये पाहून घेऊयात. तर चला, ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात शेवटी जायचं आहे बॉटमला. तिथं आपल्याला इथं कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये आहे डाउनलोड ॲडमिट कार्ड CTET 2026 फेब. तर याच्यामध्ये आपल्याला ॲडमिट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं, तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा, नंतर पासवर्ड, त्याचबरोबर जो कॅप्चा आहे खालचा दिलेला तो कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचा आहे आणि कन्सेंटमध्ये टिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आणि तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट लवकरात लवकर इथं डाउनलोड होऊन जाणार आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती सीटेटवरती लेक्चर्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही परीक्षेला जाताना जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स करून घ्यायचे आहेत आणि जे मॅरेथॉन्स लेक्चर्स आहेत लेट्सअपचे ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमचे जे पेपर आहे तो चांगल्या प्रकारे क्लिअर होणार आहे. आणि सर्व परीक्षार्थ्यांना आपल्या चॅनलद्वारे बेस्ट ऑफ लक, तुमचा पेपर चांगला जाओ हे सदिच्छा. धन्यवाद.